हाय सगळ्यांना. तर हो का, मी आल्यापासून हे डब्यात चपात्या आलेल्या आहेत, त्या शिळ्या होत्या चपात्या, ती नेलत्या. कोणीच खाल्लं नाही. आम्ही खायला घेतलं होतं थोडंसं, तीच खाल्लं आम्ही. कुठला खाऊ तरी वाटतंय ओव्हर टाईम. ही कसलं माहिती बी नव्हतं जिंदगीत, माहिती व्हायला लागलंय. आम्ही दोघीच आहे. तर लागलो स्वयंपाक करायला. पीठ मळलंय बघा, दिसलं का? आता मला चपाती येत नाही ते ना, म्हणून म्हणलं करा बाय तेवढ्या चपात्या. सोयाबीन केलं याच्यात. दिसलं का सोयाबीन? काय उठला याचाच. तर सोयाबीन केलंय बरं का. तुम्ही म्हणता मटण खाय काय नाही बाय मटण. तर बघा सोयाबीन आहे, सोयाबीन केलंय. मला मटण खाते काय कामाचं येईल काय टाकाळा येतोय असं खायचं. तर आहेत टाकून गेलेले त्या कपडे ही काय धुतली नव्हती, काय नव्हतं. त्या ताईनं खायला आणलेलंच खाऊन एक बिस्किट पुढा गेलो. लेकरं तर खाणारी गेली तिकडे, आम्हीच खातोया. ताई तुमचं बिस्किट पुढं आम्हीच खायला. लेकरं गेल्यावर काय काम होतं वहिनीला तिकडे गेल्यात, तर तुम्हाला माहिती आहे की. तर आल्या होत्या, वडापाव ही खायला आणलं होतं. तर सोडलाय बघा एक खेड्यावर मी मगाचा. सकाळचं जांभळे लागले, त्या झोप आली का भूक आली, झोप आली. असं दिसत्यात पण परत किलर दिसतंय. ठसका उठलाय. ते कोरड्याचं तेल नाही ना उठलं जास्त, त्यामुळं तेल बी नाही. केटली संपले, उद्या काहीच नाही. गॅस संपत आला. गॅसचा अचानकच बंद पडला ना, तर सगळंच बंद झालं. आम्हाला खायला बी पैसे नाही, तर मग म्हणजे घ्यायला काय कामाला जाताना आणि घरात बी काय नाही. तर तरी पण हँडल आम्ही करतोय, आहे का नाही? कसं असेल तसं आम्ही खातोय. कच्चं मच्चं चपात्या बी शेकत नाही आम्ही. का माहिती आहे का? गॅस संपल म्हणून. एवढीशी टाकी आहे, कधी पण गडा होऊ शकते या, बरोबर आहे का नाही? तर हा आता नेट नाही पुन्हा पुरणार. हा हेड्या उद्या टाकणार की नक्कीच बघा. मी तुम्हाला हे सांगायचं होतं की काही गोष्टी असते त्या, पण तुम्ही मला सांगितल्याशिवाय भाऊ बहिणींना मला करमतच नाही. तर आणवीचं असं विचारायला लागलं की आणवीला सोडून तू कशी राहते, तुला बरी करमायला लागला आता. तर काय करू मी? त्याच पोरीसाठी दुधाचा महिन्याचा खर्च, परत बिस्किट ही काय म्हणून लागत नाही. तर मला येतोय फोन, तर मी बोलते पुढच्या हेडमध्ये. तर बाय.